कुरुंदवाड शहरात 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ। कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध विकास कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारे नमो उद्यान हे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल। शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा, विरंगुळा आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाचे ठरणार आहेत। विविध विकास कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमुळे विविध विकास कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलाय। कुरुंदवाड येथे 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदान सन 2025-26 योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। हालसिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधकामासाठी 35 लाख रुपये, हनुमान मंदिर सभामंडप हॉलसाठी 22 लाख रुपये, शिकलगार वसाहत सांस्कृतिक भवनाच्या खालच्या पहिल्या मजल्यासाठी 43 लाख रुपये तर नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले की कुरुंदवाड शहराच्या विकासासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणत आहोत। शहरातील रस्ते, सांस्कृतिक सभागृह, उद्याने आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे। नमो उद्यान हे केवळ उद्यान नसून नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि आकर्षक विरंगुळ्यांचे केंद्र ठरेल। लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच हरित वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। शहरातील विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले। आगामी काळातही कुरुंदवाड शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून विकासाची गती कायम ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी रामचंद्र डांगे, नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक जय कडाळे, वैभव उगळे, रमेश भुजगळे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, जुबेरिया गोलंदाज, जयश्री पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि विजय जमदग्नी, रामचंद्र मोहिते, सुनील सुतार, उदय डांगे, चंद्रकांत जोंग, शाहीर आवळे, उदय डांगे, दीपक पोमाजे, शरद आलासे, प्रकाश शहा, राजू पाटील, अजित देसाई, मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।